शिक्षक क्षमता रोखी प्रशिक्षण 2025 टप्पा क्रमांक 3 पूल क्रमांक 2 मध्ये आमचा जो गट आहे मराठी विषयाचा कुसुमाग्रज गट आम्ही गट कार्य केलेले इयत्ता 9वी ते 12वी या स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयात आम्ही निवडलेले आहेत व्याकरणीय घटक रूपक व दृष्टांत अलंकार याची ओळख क्षमता रूपक व दृष्टांत अलंकार ओळखणे आणि या गटात सादर करते श्रीमती वैशाली वसंत घोंगडे सौ अनिता विनेश पाटील सौ सरोजिनी योगेंद्र वानखेडे श्रीमती सविता रमेश पाटील सौ करुणा रमाकांत महाजन श्री विजय विनायक बोरसे श्री रवींद्र तुळशीराम देशमुख श्री राजेंद्र पितांबर पाटील श्री राजेंद्र बापू लोंढे श्री रवींद्र रामचंद्र कदम श्री विनोद प्रतीक कोणते प्रश्न तयार केले त्या प्रश्नांचा प्रकार कोणता होता आता आमच्या गटातील व्हेरी गुड चालेल ठीक केव्हा झाला उशीर झाला घरी यायला ज्ञानावर आधारित प्रश्न आम्ही तयार केलेले आहेत चालेल दिलेल्या ओळीतील अलंकार ओळख अलंकार ओळखण्यासाठी त्याचं पूर्वज्ञान दाखवून करावं लागेल अलंकार म्हणजे काय आणि ती व्याख्या सांगितल्यानंतर आपण दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक जण अलंकार नेहमी वापरत असतो याची त्या ठिकाणी ओळख विद्यार्थ्याला करून द्यायची आहे जेणेकरून भाषेच्या अलंकार त्याला ओळखता येतील त्यानंतर आकलन उदाहरणार्थ अलंकार प्रकार त्या ठिकाणी तो निश्चितच दिलेल्या त्या ठिकाणी अलंकाराचा प्रकार सांगेल उदाहरण ओळखेल उपसाय उपयोजन तर अलंकार झालं अलंकार म्हणजे विद्यार्थ्याला आकलन झाल्यानंतर तो त्या ज्ञानाचा उपयोग कसा करतो अलंकारिक भाषेचा उपयोग दैनंदिन व्यवहारात करतो वस्तुनिष्ठ प्रश्न रूपक अलंकाराचे एखादे उदाहरण सांगा आणि तो आपण जेव्हा प्रश्न केला तो त्याचं उत्तर आपल्याला तुम्ही सांगा त्यानंतर अध्ययन निष्पत्तीमध्ये पुढचा घटक आहे विश्लेषण मध्ये उपमेय व अंगमान त्यावर त्या ठिकाणी उत्कृष्ट प्रश्न घेतलेला आहे तो म्हणजे उपमेय व अपमेय सांगा तर अशा पद्धतीने या ठिकाणी विश्लेषण या घटकाबाबत आणि वस्तुनिष्ठ प्रश्न तयार केलेला आहे अध्ययन निष्पत्तीमधील 5वा घटक आहे मूल्यमापन यामध्ये विद्यार्थी अलंकार उदाहरणासह स्पष्ट करतो प्रश्न आहे वस्तुनिष्ठ दृष्टांत अलंकाराची वैशिष्ट्ये सांगा विद्यार्थी दृष्टांत अलंकाराची वैशिष्ट्ये सांगा त्याच्यानंतर अध्ययन निष्पत्तीमध्ये पुढचा घटक आहे नवनिर्मितीमध्ये विद्यार्थी विशिष्ट अलंकार प्रकाराचे स्वतःहून एक वेगळे उदाहरण सांगतो आणि वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये नवनिर्मिती आहे दृष्टांत अलंकाराचे एखादे उदाहरण तो सांगतो